उद्धव व राज दोघेही राजकीयदृष्ट्या अनफिट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. राज ठाकरे एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते, महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल तर कौटुंबिक भांडणासारख्या क्षुल्लक गोष्टी मी विसरून पुढे जाईल असे म्हटले होते. तसेच यावर उद्धव ठाकरे यांनी देखील भांडण बाजूला ठेवायला तयार असल्याचे भाषणात म्हटले होते. यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येणे सुरू झाले आहे. यात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आपले मत मांडले आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, सब कुछ फिल्मी है. स्वतः प्रोडक्शन काढणे आणि महेश मांजरेकरांना डायरेक्टर करणे हे सगळे फुल टू फिल्मी आहे. हा ड्रामा सिरीज सुद्धा मी म्हणणार नाही. दोन्ही राजकीय पक्षांचे काय अस्तित्व आहे? राज ठाकरेंची लोक विधानसभा आणि लोकसभेत आहे का? एक दोन इव्हेंट ते घेतात. उद्धव ठाकरे मामूजान भाईजान करतात. किती त्यांना समजले आणि किती न्याय हक्कासाठी ते उभे राहतात सर्वांना माहिती आहे. वक्फमुळे लोकांना त्रास होतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही किरकोळ काय होलसेल दुकान उघडणार आहे का? कोणता ब्रँड चिन्ह टिकू शकते का? किती मते आहेत? असे सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे संभाव्य युतीवर प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणे टाळले होते. यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांची बोलकी प्रतिक्रिया आहे. कामाचे बोल यांच्यावर टाइम घालवणे चुकीचे आहे. हे करमणूक करणारे आहे. बँक आंदोलन मागे घ्यावे लागले. हिंदी भाषा सक्तीविरोधात बोलले. तालिबानी देश नाही आहे. राज ठाकरेंनी स्वतः 2008 साली बोलले होते की हिंदी राजभाषा आहे. राज ठाकरेंचे हे आंदोलन फेल जाणार. अशात नवीन प्रोडक्ट महेश मांजरेकर यांना मार्केटमध्ये आणून चालेल का म्हणून आणले असेल. राज आणि उद्धव ठाकरेंना पॉलिटिकल सायकोलॉजिस्टची गरज. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सोयाबीन आणि शेतीवर बोलून दाखवावं. लोकांना गोष्टी समजल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना पॉलिटिकल सायकोलॉजिस्टची गरज आहे. हे राजकीय वेडेपण आहे. काय करू कसे करू यांची सुरू आहे. हे दोघेही राजकीय अनफिट आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.